हॅलो. थँक्यू सो मच. सर्वांचं मनापासून सहर्ष सहर्ष स्वागत. दोन्ही टीम सज्ज होत असताना अचानक 11 बनपुरी ऑन द टॉस चूज टू बॉल फर्स्ट बॅट फर्स्ट. संतोष पहिल्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना सनी कंक आणि त्यांच्या साथीला वैभव देसाई या सामन्याला होते सुरुवात. लक्षात घ्या तुम्हाला 15 मिनटं दिली आहेत कारण खूप वेळ झाला मित्रांनो. पहिला चेंडू हलक्यात नाही, चांगला ड्राईव्ह केलाय. आत्मविश्वास जुनवणारा फटका असेल. धाव प्राप्त झाली नाहीये परंतु ज्या प्रकारचा हा कव्हर ड्राईव्ह, एखादा खेळाडू ज्या वेळेला पहिला चेंडू खेळतो फ्रंट फुटला येतो, पाय पुढे काढतो आणि या असा ड्राईव्ह म्हणजे लेदर बॉल क्रिकेटची आठवण करून देणारा. सनी कंक प्रॅक्टिसमध्ये असणारा खेळाडू आणि जो पहिला चेंडू त्यांनी बॅटवरती घेतलाय तो स्पष्टपणे दिसतोय. विकेट करण्याचा प्रयत्न, शॉर्ट आर्म पूल केला आहे, गॅपमध्ये फटका, मिड विकेटला वेगाने क्षेत्ररक्षक आलेत. दुहेरीचा प्रयत्न होत नाहीये. धावांचं खाता उघडलं जाते. टीमची धावसंख्या श्री गणेशा झालाय 1. मैत्री चषक 2025 आपण थरार अनुभवतोय. 2 दिवसीय स्पर्धा, पहिला दिवस, पहिलं पर्व. आदर्श मित्रमंडळ, आदर्श मंडळ म्हणून ज्या गावाची ओळख आहे, ज्या मंडळाची ओळख आहे नवतरुण मित्रमंडळ मिरगाव. आणि सातत्याने खूप महत्त्वाची बाब म्हणजे की या गावाची एकी ही त्यांची ओळख. आणि त्याचमुळे मैत्री चषक 2025 आपण हा थरार पाहतोय. शफल होऊन खेळायचा प्रयत्न, ऑन साईडला चेंडूला दिशा दिली आहे, बॅकवर्ड स्कूल एक मागे धावतोय. 1 धाव प्राप्त केल्या, दुहेरीचा प्रयत्न होईल. 2 धावा मात्र प्राप्त केल्या जात आहेत. वांग व्हॅली महीन त्यांच्या विरोधात अचानक 11 बनपुरी. मांडडरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन संतोष, सनी कंक, वैभव देसाई ही जोडी. डावखुरे आताचे फलंदाज आहेत वैभव देसाई. 20 चेंडूंची लढत. विकेट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. रोहन नारकर चुकी करणार नाहीयेत. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. पहिला धक्का टीम अचानक 11 बनपुरी. वैभव देसाई बॅक टू द डगआउट. इन ॲट नंबर 3 अण्णा कंक, मिस्टर BPL, वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर इन पाटण तालुका टेनिस क्रिकेट मैदानामध्ये दाखल होत असताना. आणि या खेळाडूची चर्चा का सातत्याने पाटण तालुका क्रिकेटमध्ये असते. बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग तिन्ही क्षेत्रामध्ये या खेळाडूने आपल्या नावाचा दबदबा का निर्माण केला आहे याचं उत्तर म्हणजे त्यांचा खेळ. आणि पहिल्या षटकामध्ये यश प्राप्त केले. पहिला चेंडू फटका फसला, जेलची संधी, मोठी विकेट प्राप्त होऊ शकते. चेंडू हवेत, कॅच ड्रॉप. आता तुम्हाला हा खेळाडू सोडणार नाहीये कारण अण्णा कंक यांचा पहिल्या चेंडूवर झेल सोडणं तुम्हाला परवडणारं नाहीये. संधी निर्माण केली होती संतोष यांनी परंतु संधीचं करता आलं नाहीये. सोनं पहिल्या पंचमचा खेळ झालाय समाप्त. टीम अचानक 11 बनपुरी, 1 गडी बाद 5. अण्णा कंक यांना मी जीवनदान प्राप्त झालंय आणि जीवनदानाचा फायदा कशा प्रकारे घेतील हे पाहायचं आहे.
अण्णा कंक, त्यांच्या साथीला सनी कंक. यावर्षीचा पावसाळी रबर बॉल क्रिकेट सनी कंक यांनी खोऱ्याने धावा बनवल्यात. हे पावसाळी क्रिकेट गाजवलं आणि क्रिकेटमध्ये कधी काही होईल याचा नेम नसतो. पाठच्या मॅचचा विचार केला तर आई विठ्ठलाई 11 पाणेरी ती मॅच मात्र जिंकली. आणि हेच क्रिकेट आहे, कारण 25 धावांचं लक्ष ते पार करून दिलं नाही आहे NCC वाटोळी पूनम स्टार्सला. शशी आलेत षटक क्रमांक दुसऱ्या पंचमसाठी. शशीचा पहिला चेंडू काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. वाईट +1 बाय 1 गेट 1 फ्री. 2 धावा, 2 अवांतर धावा जोडल्या जात आहे टीमच्या टोटलमध्ये. शशीला चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण ज्या वेळेला टीम तुमच्यावर विश्वास दाखवते. शशीर मुंद्या टाकलेला चेंडू टॅप केला आहे, सन्मान दिला आहे, कव्हर आहे. चांगली गोलंदाजी शशीर यांची, कारण पहिल्या चेंडूवर टप्पा खराब होता, दुसऱ्या चेंडूवर कमबॅक केला आहे आणि चांगला यॉर्कर. आणि एखाद्या खेळाडूला तुम्हाला बॅकफुटला ढकलायचं असेल तर हा चेंडू तुम्हाला हाताळायला पाहिजे. यॉर्करचा प्रयत्न चुकी होते आहे. व्हाईट बॉल डाऊन द लेग साईड, दिशेवर नियंत्रण नाही आहे. स्क्वेअर मारा. शशीर कुठेतरी चुकी करतायत का? ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न करावा लागेल. कदाचित त्यांना यॉर्कर टाकायचा आहे, त्यामुळे दिशा खराब आहे. टीमची धावसंख्या धावफलकावर 9. लोअर फुलटॉस चेंडू ऑन साईडला ग्लान्स केला, गॅपमध्ये फटका, दूरवरून क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढाच चांगला फेकी पाहायला मिळते. 1 धाव प्राप्त होईल सनी कंक. 1 सिंगल धाव. 9 रन्स ऑन बोर्ड. अण्णा कंक आता यांच्यावर नजर असेल, कारण त्यांचा एक झेल सुटलाय आणि चौफेर खेळासाठी या खेळाडूची ओळख आहे. स्लॉक स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न. 1 धाव प्राप्त होईल घोषांकी क्षेत्रामध्ये. लेदर बॉल क्रिकेटचा प्रचंड मोठा अनुभव या खेळाडूला आणि ज्या खेळासाठी त्यांची ओळख आहे. सनी कंक, त्यांच्या साथीला अण्णा कंक खास पुण्यावरून ही स्पर्धा खेळण्यासाठी दाखल झालेत नवी मुंबईमध्ये. मैत्री चषक 2025ची स्पर्धा खेळायची आपल्याला आणि त्यामुळे हा खेळाडू खास आपला नोकरीमधून वेळ काढून पुणे ते नवी मुंबईचा प्रवास पार केला आहे. क्रिकेटची प्रचंड मोठी आवड, खेळाचा दर्जा देखील तेवढाच चांगला आहे. टीमची धावसंख्या 10. शशीरने चांगली गोलंदाजी केली अद्याप. अवांतर चेंडू वगळता बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा लागली आणि पंचांकडे पाहिलं देखील नाहीये. ही आहे खेळाडू वृत्ती, ही आहे स्पोर्ट्समनशिप. मोठ्या प्लेयरचं हे आहे लक्षण. आणि अपील जरूर केली, परंतु अण्णा कंक यांना माहीत होतं की बॅटची कडा लागली आहे आणि मात्र स्वतः माघारी परतलेत. मोठी विकेट प्राप्त झाली. एक कॅच सुटला होता, त्याचं नुकसान मात्र जास्त झालं नाही आहे वांग व्हॅली महिनला. येस, आपण एक शुभ सन्मान घेऊया. विठ्ठल सावंत साहेब यांचा शुभ सन्मान, विशेष सन्मान मैत्री चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून मुख्य व्यासपीठावर आपण करत आहोत. राहुल गोडबोले क्रमांक 4 वर आलेत. मी शिशिर यांचं कौतुक करेन, कारण शशीर ज्या प्रकारे गोलंदाजी केले, 10 धावा. वाईट +1 2 आल्या. 10 धावा. थँक्यू सो मच विठ्ठल सावंत साहेब, आपल्या मनापासून आभार. सुभाष रोकडे साहेब यांचा देखील आपण सन्मान करूया. मैत्री चषक 2025च्या माध्यमातून हा विशेष सन्मान केला जाईल. पुन्हा देखील काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न शशीर यांचा. खराब गोलंदाजी आणि प्रत्येक चेंडू तुम्ही अशा प्रकारे हाताळू शकत नाही आहे.
हे सांगत असताना रोहन नारकर, जर तुम्हाला ऑफस्टम्पला पकडून गोलंदाजी करावी लागेल, लिटल मास्टर सुनील गावस्कर सर म्हणतात तुम्ही ज्यावेळेला गोलंदाजी काढता ऑफस्टम्प आणि ऑफस्टम्पच्या बाहेर टाकायला पाहिजे, कारण त्यासाठी तुम्हाला संघ विश्वास दाखवतो. विकेट काढण्याचा प्रयत्न, टायमिंग जुळलं नाही आहे. एक धाव प्राप्त होईल इथे, एक सिंगल धाव प्राप्त होते टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या धाव फलकावर 12. पहिला चेंडू हा बॅडमिंटन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, सरळ कव्हरच्या हातामध्ये मारलाय. फ्री होम डिलिव्हरी, कॅच प्रॅक्टिस दिली जाते आणि पहिल्या चेंडूवर आदित्य यांनी यश प्राप्त केलंय. विकेटचं पतन, राहुल गोडबोले झेलबाद. राहुल गोडबोले बाद झाले, त्यांची जागा घेण्यासाठी राहुल मोकाशी इन ॲट नंबर 5. बंटा, आणि बंटाने पहिल्याच चेंडूवर यश प्राप्त केले. आता बंटा समोरच्या संघाची घंटा वाजवेल का, लेट्स सी. परंतु सनी कंक यांना जास्तीत जास्त स्ट्राईक घ्यावी लागेल, कारण सनी कंक यांच्याकडे क्षमता आहे प्रचंड मोठी, आणि या खेळाडूची ज्या प्रकारची खासियत आहे ना, त्यांना जास्तीत जास्त स्ट्राईक वर आणावं लागेल. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, चांगला चेंडू बंटा याचा, चांगला टप्पा आहे, लेन देखील चांगली आहे. सचिन यशच्या मागे डॉट बॉल. टीमची धावसंख्या धाव फलकावर स्थिरावते 12. काहीतरी या वेगळं करण्याचा प्रयत्न, चुका करतायत सातत्याने बॅटर राहुल मोकाशी. सनी कंक यांना एक धाव काढून तुम्हाला स्ट्राईकवरती आणावं लागेल, आणि एक धाव तुम्हाला प्राप्त करावी लागेल, कारण ज्या वेळेला तुम्ही नॉन स्ट्रायकरला मोठा फलंदाज असतो, चांगला बॅटर असतो. टीमची धावसंख्या धाव फलकावर 12. 2 to go. बंटाने अद्याप चांगली गोलंदाजी केली आहे, प्रभावित केले आहे. आडव्या बॅटने हवेत खेळलाय, पूल सक्सेसफुल, पॉवरफुल नाही झालाय, परंतु हा झेल पहा. व्हॉट अ कॅच, कॅच ऑफ द आफ्टरनून, कॅच ऑफ द फर्स्ट डे, कॅच ऑफ द मैत्री चषक. शेवटच्या क्षणाला ज्या प्रकारे बॉडी स्ट्रेच केली आहे, अविश्वसनीय झेल, असाधारण, अविस्मरणीय, अद्भुत. हा पहा ज्या प्रकारे शरीराचं संतुलन, अशा प्रकारचे झेल तुम्हाला एखादी स्पर्धा सामने जिंकून देऊ शकतात. विकेटचं पतन, कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच, जिंका क्रिकेटची अद्भुत मॅच. हेच तपासलं जाईल, कारण आपल्या तालुक्याचं क्रिकेट असंच आहे की प्रत्येकाला समसमान संधी, फेअर निर्णय नेहमी सातत्याने केले जातात. आणि ओमसाई MTC आहे म्हणजे तुम्हाला चित्र अगदी स्पष्टपणे दिसेल. जबरदस्त क्लॅरिटीसाठी या चॅनलची ओळख. आणि ज्या शेवटचा चेंडू हलक्याने खेळायचा प्रयत्न, धाव इथे प्राप्त होणार नाहीये. चांगली गोलंदाजी बंटाची, जसं आपण बोललो की बंटा वाजवेल अचानक बनपुरीची टीमसाठी धोक्याची घंटा, आणि ती त्यांनी वाजवले. 2 गडी टीमसाठी धोक्याची घंटा, आणि ती त्यांनी वाजवले. 2 गडी महत्त्वाचे बाद केले. टीमची धावसंख्या 12. आता शेवटच्या 5 चेंडूवर सनी कंक किती धावा करतील हे पाहायचं आहे.
12 धावा धाव फलकावर. सनी कंक 5 मध्ये त्यांना कमीत कमी 3-4 चेंडू बाहेर मारावे लागतील, ती क्षमता आहे त्यांच्याकडे. चला स्पीडअप करा. पहिलं निर्धाव पंचम टाकण्याचा कारनामा केलाय बंटा. चांगली गोलंदाजी. रोहन नारकर अष्टपैलू खेळाडू आहेत, त्यांच्यावर विश्वास दाखवला टीमने. टीमची धावसंख्या धाव फलकावर 12. पहिला चेंडू शॉर्ट पूल केला, डी प्लस स्क्वेअर लेग आहे, त्यांना अधिक धाव प्राप्त केली जाईल. धुळेचा प्रयत्न होईल का? आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज धावबाद. धावत सुटले होते, कदाचित झाला ना तर कुठेतरी अचानक बनपुरी बॅकफुटला जाईल का? लेट्स सी. पहिला चेंडू रविराज यांनी हुक केलाय, फाईन लेगला उगी एक धाव प्राप्त होईल. सनी कंक या मॅचमध्ये नॉन स्ट्राईकला खूप वेळ उभे आहेत. या मॅचचा विचार केला तर सनी कंक यांनी या धावा केल्यात अद्याप या डावामध्ये 3 आणि चेंडूंचा सामना केलाय फक्त 3. आणि कुठेतरी टीम अचानक बनपुरीसाठी डोकेदुखी झाली आहे, कारण या खेळाडूला स्ट्राईकच मिळाली नाही आहे अद्याप. हलक्यातने फक्त ऑन साईडला दिशा दिली. हा देखील चेंडू फाईन लेगला. चांगली गोलंदाजी. रोहन नारकर अनुभवाचा काय वापर केलाय, सातत्याने बॅक ऑफ द लेन, शॉर्ट ऑफ द लेन गोलंदाजी करतायत, कारण त्यांना माहीत आहे बिहाइंड द विकेट घोषांकी क्षेत्र आहे. म्हणून तुम्ही गोलंदाजी करताना त्यावेळेला या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. तुमचा टप्पा, तुमची दिशा, तुमची लाईन, तुमची लेंथ, कारण कोणत्या बॅटरला नॉनस्ट्राईकला ठेवायचं हे तुम्हाला कळायला पाहिजे. आणि ते वांग व्हॅली महिने या मॅचमध्ये चांगल्या प्रकारे केलं आहे. खोदून काढण्याचा प्रयत्न, धावचीची संधी आहे, डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला जरूर. शेवटी सनी कंक लेगबाईसची एक धाव आली म्हणजे स्ट्राईकवरती आलेत. एक लेगबाईस. टीमची धावसंख्या धाव फलकावर 16. 1 to go. एक चेंडू शेवटचा बाकी. सनी कंक बाहेर मारतील का? आणि मारावा लागेल. लो स्कोरिंग मॅच. शेवटच्या चेंडूवर आक्रमण केलंय, पंच केलाय आणि सनी कंक यांची ही ताकद आहे. चेंडू जाईल 1 बाउन्स ओव्हर द रोप. शेवटच्या चेंडूवर आलाय सनी कंक यांच्या बॅटमधून चौकार. टीमची धावसंख्या धाव फलकावर 20. 21 धावांचं लक्ष्य. वांग व्हॅली महीन 21 रन्स टू विन. एकवीस धावांचं लक्ष अचानक 11 बनपुरी या संघाने समोर ठेवलेलं आहे वांग व्हॅली महिनला. चला प्लीज फिल्डिंग लावून घ्या. ही पाहू शकता पाटण तालुका क्रिकेटची शिस्त. एक संघ संपूर्ण किट्समध्ये आतमध्ये येतोय आणि दुसरा संघ संपूर्ण किट्समध्ये आतमध्ये जातोय. हे क्रिकेट आहे आणि क्रिकेट असो अथवा आयुष्य, तुम्हाला डिसिप्लिन, शिस्त खूप महत्त्वाची असते मित्रांनो. यानंतर श्री 11 काळगाव, SCC बागलवाडी, कल्पतरू साळकेवाडी, श्रीराम क्रिकेट टीम काडोली हे संघ इन ॲक्शन असतील. चला प्लीज फिल्डिंग लावून घ्या. अचानक 11 बनपुरी.
21 धावांचं लक्ष. जरा मॅचला करूया सुरुवात. वेलकम. वांगवेली महिन 12वे खेळाडू आलेले आहेत. असं पाहिजे ज्याला तुमची बॅटिंग असते. फिल्डिंग करताना समजू शकतो बॅटिंगला बा न बोलवता आलेत. प्रसाद आपलं स्वागत आहे. आणि या ज्या संघाचा क्रिकेटचा प्रवास 1975 सालापासून सुरू झाला, वांग व्हॅली महिन. पेस, पॉवर, पॅशन सिन्स 1975. आणि 1975ला पहिला वर्ल्ड कप देखील झाला, तो वेस्ट इंडिजने जिंकला होता. 21 धावांचं लक्ष. आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. शशीर RDS स्वतः RDS यावर्षी कॅप्टन आहे आणि 5 जणू काही असं वाटतं वेस्ट इंडिजचा प्लेअर मैदानामध्ये आहे. त्याची चालण्याची स्टाईल, उंची, परंतु समोर गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना बॉलर नेम राहुल. पहिलं षटक घेऊन राहुल सज्ज होत असताना मॅन्डेटरी पॉवर प्लेचं समोर शशीर. शिशिर ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू. पहिला चेंडू पंच करण्याचा प्रयत्न फुलटॉस होता, फायदा घेता आला नाहीये. येस, स्क्वेअर लेग पंचांचा इशारा. इट्स अ बीमर, नो बॉल. चेंडू कदाचित हातातून निसटला असावा गोलंदाज राहुल यांच्या, कारण टेनिस बॉल तुम्ही ज्यावेळेला पहिला चेंडू टाकता कुठेतरी वॉर्मअपचा अभाव पाहायला मिळतोय. सरावाचा अभाव असू शकतो, परंतु ज्या वेळेला यासाठी सांगता तुमचे सिनियर खेळाडू की पहिला वॉर्मअप करा. फ्रीडचा चेंडू. फ्रीडचा चेंडू ड्राईव्ह केला इनसाइड आउट इनफिल्डच्या वरून. एक्स्ट्रा कव्हर मागे धावतोय. आउटफील्ड स्लो आहे. चेंडू थांबणार, थांबवलाय. 2 धावा प्राप्त केल्या शिशिर यांनी. चांगलं क्षेत्ररक्षण. पहा ज्या वेळेला तुम्ही मागे धावताना त्यावेळेला अशा प्रकारची कमिटमेंट महत्त्वाची असते. आपल्या संघाप्रती समर्पण हे खूप महत्त्वाचं आहे आणि ते पाहायला मिळालं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. 21 धावांचं लक्ष. टीमची धावसंख्या 3. आणि क्रिकेटमध्ये कधी काही होईल ना याचा नेम नसतो, त्यामुळे कधीही समोरच्या संघाला हलक्यात घेऊ नका. आणि क्रिकेटमध्ये तुम्ही कधीच क्रिकेटला देखील हलक्यात घेऊ नका, कारण क्रिकेटमध्ये कधीच 1 आणि 1 2 आणि 1 आणि 1 11 होत नसतात. क्रिकेट कधी तुम्हाला आकाशात घेऊन जाईल, कधी तुम्हाला पाताळात घेऊन जाईल, कधी जमिनीवर दिवसा ढवळ्यात तारे दाखवेल, असा क्रिकेटचा खेळ. त्यामुळे 21 धावा देखील कराव्या लागतील. ही मॅच देखील रंगू शकते. अचानक इलेव्हन बनपुरीला कमबॅक करावं लागेल. ऑन साईडला फक्त चेंडूला ढकललाय. अण्णा कंक आहेत मिड विकेटला. 1 धाव मात्र प्राप्त होईल. आणि ह्या प्रकारे गोलंदाजी राहुल यांच्यावर विश्वास दाखवला आहे. मी कौतुक करेन कॅप्टनचं, कारण अण्णा कंक तुमच्या टीममध्ये असताना ज्यावेळेला तुम्ही नवीन गोलंदाज झाला, चेंडू सोपवता आणि कुठेतरी त्याला आत्मविश्वास देण्याचा प्रयत्न केला जातोय. RDS त्यांचं नाव कदाचित खूप कमी लोकांना माहीत असेल, परंतु RDS म्हटलं की वांग व्हॅली महिन. वेलकम श्री 11 काळगाव. आपलं देखील स्वागत आहे. विकेट करण्याचा प्रयत्न. कॅच इज द कॉल. चेंडू हवेमध्ये आहे. अण्णा कंक पहिले थोडेसे उशीर झाला आणि त्यानंतर मात्र झेलचा प्रयत्न चांगला केला अण्णा कंक यांनी. झेल जर झाला असताना तर कदाचित RDS यांना परतावं लागलं असतं, परंतु क्रिकेटमध्ये झर आणि तरला महत्त्व नसतं. टीमची धावसंख्या धावफलकावर 6. 6 रन्स ऑन बोर्ड. टू गो. डीपला मिड विकेट आहे आणि लॉंग ऑफ तैनात केल्या RDS साठी. 6 धावा. शॉर्टआर्म जॅक करण्याचा प्रयत्न. मिड विकेट आहे वर्तुळाच्या आतमध्ये. RDS यांना धाव हवी होती, परंतु नकार दिलाय शिशिरने. आणि घाई करण्याची गरज नाही आहे, कारण तुम्ही पाठलाग करताय फक्त 21चा. इथून एखादा धावबाद अचानक 11 बनपुरी मॅचमध्ये कमबॅक करू शकते, परंतु या 21 धावा करण्यासाठी देखील संघर्ष करायला लावेल का अचानक बनपुरी हे बघायचं आहे. 1 टू गो. 6 धावा.
RDS ऑन स्ट्राईक. बिगिट केलाय RDS याचा प्रहार. चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमा रेषा पार आरपार. मैत्री चषक वांग व्हॅली महिंसाठी येतोय महत्वाचा षटकार. 12 धावा फलकावर. आणि यासाठी RDS ची ओळख आहे, कारण RDS म्हणजे मोठे फटके. RDS म्हणजे तुम्हाला वेस्ट इंडिज खेळाडूंची स्टाईल तुम्हाला पाहायला मिळेल. त्या खेळाडूची ताकद प्रचंड आहे आणि ज्यावेळेला त्यांच्या बॅटला चेंडू लागतो मैदानाच्या बाहेरूनच आणावं लागेल. 12 झाल्यात, आता 9ची गरज. अण्णा कंक यांना गोलंदाजी साठी पाचारण केले. हे महत्त्वाचं षटक असेल, कारण अण्णा कंक यांनी या षटकामध्ये 1-2 गडी बाद केले. 1-2 धावेचं षटक हाताळलं तर इथून देखील कमबॅक होऊ शकतं. टीम अचानक 11 बनपुरी. हा क्रिकेटचा खेळ आहे आणि क्रिकेटच्या खेळात कधी काही होईल याचं बाकी तुम्ही वर्तवू शकत नाही आहे. पाचच्या रविवारची गोष्ट, भारताला 123 करायच्या होत्या 4थ्या डावामध्ये आणि आपला 93ला बाजार उठला. त्यामुळे क्रिकेटमध्ये तुम्हाला एखाद्या पाठलाग करायला ज्यावेळेला जाताना त्यावेळेला हलक्यात घेऊ नका समोरच्या टीमला. इथून मॅच कमबॅक करेल का अचानक 11 बनपुरी. अण्णा कंक वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर इन पाटण तालुका क्रिकेट. त्यांच्यावर मी दाखवला आहे विश्वास. इथून अण्णा कंक 1-2 विकेट घेऊ शकतात का हे बघायचं आहे. पहिला चेंडू अण्णा कंक यांचा हवेत आहे. राहुल चेंडू खाली. कॅच इज द कॉल. वॉट अ कॅच. विकेटचं पतन. विकेट हवी होती अचानक 11 बनपुरीला आणि पहिल्या चेंडूवर अण्णा कंक यांनी ती घेऊन दिली. न्यू बॅटर संतोष साळुंके मैदानामध्ये दाखल होत असताना इनॅट नंबर 3. आज वांग व्हॅली महिंद या टीममध्ये विविध खेळाडू नवनवीन खेळाडूंना संधी दिली जाते, कारण उद्यानमुख खेळाडूंना सातत्याने संधी दिली जाणारा हा संघ म्हणून ओळख आहे. संतोष साळुंके आणि त्यांच्या साथीला आहेत RDSच्या बॅटमधून तो आलेला एक उत्तुंग षटकार. त्यानंतर अण्णा कंक यांचं कमबॅक. आई विठ्ठल 11 पाणेरी आपण सज्ज राहा. विजयी संघाबरोबर आपला सामना आहे. बॅकफुटला जाऊन चांगला स्क्वेअर कट. कोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ होईल. ज्या दिशेला नवतरुण मित्रमंडळ मिरगाव यांनी या भोजनाची व्यवस्था केली आणि या चेंडूला देखील बघायचं होतं की जेवण काय आहे, व्हेज आहे नॉनव्हेज आहे. आणि तो चेंडू तिकडे मार्गस्थ झाला आहे. डीप पॉईंटला एक सिंगल प्राप्त होते आणि पहिल्या चेंडूवर चांगला स्क्वेअर कट. एक सिंगल प्राप्त होते. 13 धावा 8ची गरज आहे या मॅचमध्ये. अण्णा कंक इथून 1-2 धक्के देऊ शकतात का. मयूर घारे वेलकम. बॉसचे खूप जवळचे आहेत. पुढे सचावून खेळायचा प्रयत्न. बॅकवर्ड पॉईंटला चुकी होते. एक धाव मात्र रोखू शकणार नाही आहेत. एक धाव ही खूप महत्त्वाची आहे, कारण ज्यावेळेला तुम्ही धावा रोखाल ना त्यावेळेला सामना जिंकू शकता. आज संपूर्ण जर पाहिलं तर मिरगाव गावचे ग्रामस्थ त्यांची महत्त्वाची उपस्थिती. प्रत्येकजण आपल्या नोकरी व्यवसायातून वेळ काढून आपल्या गावच्या स्पर्धेला उपस्थित झालेत, कारण एकी ही या गावाची ओळख. एकता क्रिकेट टीम मिरगाव, म्हणूनच या टीमचं नाव एकता. युनिटी इज अ बेस्ट स्ट्रेंथ असं म्हटलं जातं आणि ती एकता एकी या गावात आहे. हाफ टॅकल चेंडू. बॅटची कडा हुक करण्याचा प्रयत्न. यासाठी अण्णा कंक यांची खासियत आहे. मॅच सोडणार नाहीत अण्णा कंक. विकेटचं पतन. पहिल्या डावामध्ये चांगली गोलंदाजी संतोष, शशीर, बंटा आणि रोहन यांची. त्यामुळे या संघाला फक्त 20 धावा करता आल्या, परंतु अजून पहा रिप्ले. चांगल्या चेंडूला हिट करतात खेळपट्टीला, कारण अण्णा कंक म्हणजे त्यांच्याकडे लेदर क्रिकेटचा चांगला अनुभव.
रोहन नारकर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना रोहन नारकर इकडे अवकुरी आताचे फलंदाज आहेत क्रमांक 4 वर मैदानामध्ये दाखल झालेत. चला प्लीज दोन्ही टीम स्पीडअप करा. आणि रोहन नारकर म्हणजे त्यांची लेख पियुश्री रोहन नारकर वय वर्ष अवघं 9 आणि लेदर क्रिकेट चांगले धडे गिरवते. स्वतः यष्टीरक्षक आहे, चांगली बॅटर आणि येणाऱ्या काळामध्ये पाटण तालुक्यामधून मुली देखील क्रिकेटमध्ये चांगल्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळतील. मुंबई या संघामध्ये, महाराष्ट्राच्या संघामध्ये आणि त्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा प्रवास देखील करू शकतात. कारण सध्या मुलींचं क्रिकेटला सोनेरी दिवस आले. भारतीय महिलांनी विश्वचषक जिंकला आणि पियुश्रीचं नाव देखील सातत्याने चर्चेमध्ये असतं. कारण वय वर्ष अवघं 9 पण चांगलं क्रिकेट खेळते ती देखील. पहिला चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न रोहन नारकर यांचा डीपला आहे. स्क्वेअर लेग, 1 धाव प्राप्त होईल. सिंगल. रोहन नारकर यांचं खातं उघडलं जात आहे. टीमची धावसंख्या धावफलकावर 15, 6 धावांची आवश्यकता. सहा धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडूंचा खेळ बाकी. 5 चेंडूंचा एक षटक आहे. अण्णा गंग म्हणजे एक कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेटर. परंतु मी म्हणेन कुठेतरी अजून 10 धावा असत्या ना या मॅचमध्ये सर तर मजा आली असती. जर 21च्या ऐवजी जर इथे 31 टार्गेट असतं तर. परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तरला महत्त्व नसतं. क्रिकेट हे वर्तमानामध्ये खेळलं जातं. जर तर असं काही नसतं. चला प्लीज स्पीडअप करा मित्रांनो, खूप उशीर होतोय. 3:23 झालेत. 6 धावांची आवश्यकता. 15 धावा. चला टीम आई विठ्ठल 11 पाणेरी कॅप्टन या टॉससाठी. सनी कंक. पहिला चेंडू सनी कंक यांचा शॉट ऑफ लेनचा ऑन साईडला वळवला आहे. मिड विकेट आहे. वळतो अशा आतमध्ये एक सिंगल प्राप्त होईल. रोहन नारकर एकेरी दुहेरीने धावसंख्या पुढे येण्याचा प्रयत्न केला जातोय. डावखुरे हाताचे शैलीदार फलंदाज म्हणून रोहन नारकर यांची ओळख. आता 5ची गरज आहे. RDS विजयी षटकार येईल का? RDS मोठा फटका खेळलाय. गॅपमध्ये फटका, परंतु पहा प्रयत्न चांगला. आपल्या उजव्या बाजूला धावत जात असताना वॉट अ कॅच. अशा प्रकारचे झेल तुम्हाला सामना जिंकून देऊ शकतात. कारण सामना संपला नाहीये. 5 करायचे आहेत आणि त्या कराव्याच लागतील. कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच जिंका क्रिकेटची अद्भुत मॅच. आणि हा पहा रिप्ले तुमच्या समोर. ओम साई MTCच्या माध्यमातून डीपला मिड विकेट. एका क्षणाला वाटलं क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचूच शकणार नाही, परंतु काय वेगाने आपल्या उजव्या बाजूला धावलेत. न्यू बॅटर योगेश साळुंके. 5ची गरज. ही मॅच फिरली जाईल का? कारण क्रिकेटचा खेळमध्ये कधी काही होईल कोणीच सांगू शकत नाही. योगेश पाटील. मोठा फटका घ्यायचा प्रयत्न. अपील केले. पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. जेवढं तुम्ही समजता तेवढी ही मॅच सोपी नाही आहे मित्रांनो. इथून देखील मॅच फिरू शकते. अचानक 11 बनपुरी मॅच सोडणार नाही आहे. कारण ही मॅच वांगवॅली मैन हलक्यात घेते का? येणारी वेळ सांगेल. 5 धावांची गरज आहे विजयासाठी. या षटकामध्ये 3 चेंडूंचा खेळ झाला आहे. 2 to go. हा देखील विकेट करण्याचा प्रयत्न. कव्हरचा क्षेत्ररक्षक आहे. एक धाव प्राप्त केली जाईल. दोन्हीचा प्रयत्न होईल का? दुसरी धाव धोक्याची ठरू शकते. दुसरी धाव फेकी खराब. बाय 2 गेट 1 फ्री. तुम्ही समोरच्या संघाला मॅच देताय. अगदी दिवाळी संपून 1 महिना झाला, परंतु गिफ्ट घ्या आता. 3 धावा. आता 2 धावांची आवश्यकता आहे. म्हणून क्रिकेटमध्ये म्हटलं जातं तुमचा एखादा डायरेक्ट हिट, एखादा झेल, एखादा फटका आणि एखादा
खराब थ्रो मॅचमध्ये तुम्हाला आणू पण शकतो आणि मॅचमधून तुम्हाला बाहेर पण घेऊन जाऊ शकतो. आता 2ची गरज आहे. आणि लो स्कोरिंग ज्या ज्या वेळेला सामने असतात ना त्यावेळेला ते रंगतदार होतात. हे क्रिकेटचा एक वेगळं आणि अजब रसायन आहे क्रिकेटच्या खेळाचं. सनी चांगली गोलंदाजी केली होती परंतु क्षेत्ररक्षणाची साथ लाभत नाही आहे. चांगलं क्षेत्ररक्षण अपेक्षित होतं कुठेतरी. हलका त्याने ऑन साईडला ग्लान्स केला. डीपला स्क्वेअर लेग आहे. 1 धाव प्राप्त केली जाईल. धावांची बरोबरी केली जाते. 20 रन्स ऑन बोर्ड. एका धावेची गरज. 5 चेंडू 1ची गरज. वेलकम भागवत बागल सर. सिद्धिविनायक क्रिकेट क्लब बागलवाडी त्यांच्या विरोधात श्री 11 काळगाव असेल. कल्पतरू साळकेवाडी श्रीराम क्रिकेट टीम काडोली हे देखील इन ॲक्शन असतील. विजयी संघ आणि त्यांच्याबरोबर पाणेरी संघ खेळ. सर आपण उल्लेख केला मागाशी पहिल्या डावामध्ये की सनी कंकांना स्ट्राईक भेटली नव्हती आणि या गोष्टींचा क्रिकेटमध्ये किती महत्त्व असतं. पहा ज्यावेळेला एखादा खेळाडू नॉन स्ट्राईकला उभा असतो ना त्याला स्ट्राईकवरला आणावं लागतं आणि त्या चुका केल्या तुम्ही पहिल्या डावात. परंतु 5 चेंडूमध्ये 1 धाव होऊ शकते का की रोखली जाईल हे बघायचं आहे. अंतिम षटक. वैभव देसाई. 5 चेंडू 1ची गरज. आई विठ्ठल 11 पाणेरी कॅप्टन आहे असाला. पाच चेंडू 1 धावेची आवश्यकता परंतु सामना दोन्ही बाजूला जाईल का. पहिला चेंडू अनोख्या पद्धतीने विजयी धाव मात्र प्राप्त केली आहे आणि पहिला सामना जिंकलाय टीम वांग व्हॅली महिन. अभिनंदन. हार्ड लक बॅड लक अचानक केले बनपुरी. ज्या प्रमाणात चुका झाल्या बॅटिंगमध्ये फलंदाजांनी स्ट्राईक रोटेट केली नाही त्याचा फायदा आणि त्याचा फटका बस तुमच्या टीमला बसतो आणि त्याचा फायदा वांग व्हॅली महिने चांगला घेतला. RDS चला टॉससाठी या.